आता मोदींचा विश्वास खरा की खोटा हे 4 मे रोजी उघड होणारच आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, या 2 राज्यांचे निकाल देशाचं राजकीय भवितव्य बदलणारे आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुका हा देशभरातला चर्चेचा विषय बनलेला आहे. गेले 3-4 महिने याच्यावर सातत्याने चर्चा होते. ग्रहगोलांचा अभ्यास करून अनेक नामांकित ज्योतिषांनी पश्चिम बंगालबद्दल आपली भाकितं मांडलेली आहेत. असे अनेक ज्योतिषी आहेत, ज्याच्यामध्ये रुपेनार शाह आहेत, शर्मिष्ठा दास आहेत, पी व्ही नरसिम्हा आहेत. या सगळ्या ज्योतिषांनी भाकीत केलं आहे की यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे. परंतु हे तेच ज्योतिषी आहेत ज्यांनी 2021 मध्ये हेच भाकीत केलं होतं की ममता बॅनर्जी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार नाहीत. अनेक राजकीय पंडितांनी सुद्धा अशाच प्रकारचं भाकीत केलं होतं. परंतु दुर्दैवाने हे भाकीत खोटं ठरलं. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आणि गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये अधिक जागा घेऊन आल्या. त्यामुळे यावेळी काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे.